नमस्कार मंडळी. लाईफ मधल्या टेन्शनची करायला बत्ती गुल घेऊन आलोय एंटरटेनमेंट हाऊसफुल, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, प्रथमेश आणि श्रमेश ही रत्नागिरीची दोन रत्न गेली आहेत विनोदाचे मोती शोधायला चक्क समुद्रात. बघूया त्यांच्या या समुद्र प्रवासामुळे इथे हास्याच्या किती लाटा उसळत आहेत ते. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. अय्या अय्या काय रे थंडी पण वाजत. ही स्किट मधल्या कॅरेक्टरची थंडी नसतंय, ही एलिमिनेशनची थंडी असतंय. गौरवा प्रसाद ओक एलिमिनेट झाले रे. इनडायरेक्टली सुरुवात झालेली आहे रे. ते सिनियरच गेले, अजून आपण ज्युनियर पण नाही झालो यार. आता अधिक काही न बोलता फालतूगिरीला सुरुवात करूया. माझं नाव हँडलकडी कोयंडा. माझं नाव हँडलकडी कोयंडा. माझ्या बापाचं फर्निचरचं दुकान म्हणून त्यानं माझं नाव हँडलकडी कोयंडा ठेवलं. तर मला बोलला तू उसेन बोलतो. मी म्हटलं हट्ट, मी नट्ट होणार आणि माझा हट्ट म्हणून मी नट्ट झालो आणि मग दौरे लागले. नाटकाचे दौरे लागले. तर पहिल्याच नाटकाच्या दौऱ्यासाठी बोटीनं मी चाललो होतो अलिबागला. पहिलाच दौरा धृतराष्ट्राची भूमिका म्हणून उत्साहात घरूनच पट्टी लावून निघालो मी वसाड. त्यात मला डायबिटीजचा त्रास. सारखं सोशलॉजी डिपार्टमेंटला जावं लागतं. मी बोटवर नकुलाला सांगितलं मला झालं की तू घेऊन जा. 4 वेळा तो पोरग मला बरोबर घेऊन गेला. 5व्यांदा काय झालं, पाणी डायरेक्ट गळ्यापर्यंत आलं. मला शंका आलं. मी म्हटलं माझा डायबिटीज वाढला, पण तो एवढा नाही वाढला. म्हणून मी माझ्या पट्टी काली केलं आणि बघितलं तर काय अय्या मला नजरेच्या पट्टीत कोण दिसलं नाही रे. या भर समुद्रात मला टाकून गेलं तो नकुल. तो मला सेटवर भेटतो, त्याच्या नकुलावर लात घालतो मी. अय्या या अथांग सागरात कुणी घर नाही चुकलं. अथांग सागरात कुणी धीर देता, कुणी मदत करता का मदत. जल्ला कोल्याचं स्किटनं म्हणून होरी घेऊन आलो. जल्ली जर झाली केवढं वाजवलं. पण तुम्हाला सांगतो होरी ना एकदम सुरक्यासारखीच आहे एकदम. म्हणजे फोडून होरी ना मागून उगरी. जल्ला खाली ठेवतो. तर मी तराट कोली या दर्याची शान परली. या लोकांच्या तोंडात नुसतं दर्यामध्ये ना सगळं प्लॅस्टिक टाकलं, प्लॅस्टिक. मग दर्या आपण साफ करायला नको. दर्या चिरला आणि त्याने फक्त अशी कूस बदलली ना सगळे वाहून जातील माहिती. मग साफ करायला पाहिजे आपण. तर मी या दर्याची शान, या दर्याचा अभिमान तराट कोली. आणि ही माझी जाली. या जाल्यान मी ना मासे पकडतो. म्हणजे मी पापलेट पकडतं, मी सुरमई पकडतं, मी रावस पण पकडता. काय रावस, तुला बघून ना मला ऍडिशन घेतल्याशिवाय रावसच नाही. तर मी आज काय करतो माहितीये, पटापट मासे पकडतो आणि घरी जातो. आज मॅच आहे ना, मॅच बघायला घरी जातो. माझी मॅच म्हणजे ना माझा जीव की प्राण आहे. पण मी काय करू, झालं कुठल्या साईडला टाकू. या साईडला नको दिली, या साईडला सगळी मांदेरीच आहे. नको मी झालं या साईडला झालं नको. हिच्या प्रेमाच्या झाल्यात मी स्वतःच हरकले. नको मी काय करतो, मी झालं उरवतो. जिथे पर्यंत तिथे लोअर पर्यंत. वा
अय्या 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 राम अय्यो बाबा अय्यो रजनीकांत चंद्रचूड चिरंजीवी व्यंकटेचा. राम पाप चंद्रकांत चिरंजीव चंद्रचूड ह्यातला मिनी कोणीच नाही मरू अय्या 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 टोपीवाला इकडे बघा की अय्या देव देव कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. सुक्रिया तू देव अय्यो मी देव नाय मी देव नाय मला वाचव मी भरकटलं. मी आजीच्या गोष्टीत ऐकलं होतं देव जेव्हा पहिल्यांदा भेटतो ओळख दाखवत नाही आधी परीक्षा घेतं. आपण आधी त्याच्या पाया परूया. मी ना देवाच्या आईने पाया पडता देवा प्रभू प्रभू देवा. अय्या अय्या काय अय्या अय्या काय आहे या पलित्यानं काय पापलेट पलटतो असा तव्यावर तू. नाही तू देव आहे देव मी तुझ्या पाया पडतो. मी देव नाही मी बोटीने चाललो होतो अलिबागला प्रयोग करण्यासाठी कुणीतरी मला ढकललं की रे पाण्यात. देवा तुम्ही मला थुकपट्टी लावू नका. तुम्ही मला देवा थुकपट्टीवरून आठवलं मॅचचा स्कोर काय झालं रे. वा वा अय्या तुला थुकपट्टीवर आठवला मॅचचा स्कोर काय संबंध. हा रे पण मी ओळखलंय या कपड्यावर ओळखलंय तुम्हीच देव आहे. मी ओळखलंय हा देव सापरला. या भाड्याचं कपडा असतंय भाड्याचं कपडा. या टॅग बघा चंदू ड्रेसवाला रे सुक्रिया तो आमच्या नाक्यावरचा वसारा चंदू ड्रेसवाला त्याच्याकडून देवाचे कपडे जातात. तरी तो बनत असतो माझ्या मांग देव आहे म्हणून. तो वसारा तुला सांगतो मिनी पण त्याच्याकडूनच सुरका घेतला. पण तुला दाखवलं असतं माझ्याकडे पण सुरक्यावर टॅग आहे त्याच्या नावाचा. हा अरे तू गप्प रे तू वर घे आता देव सांगतो वर घेऊन दाखवलं. अरे तो वर सुरका नाही रे माझा बोटीवर घे तुझ्या बोटीवर हे देवा वर घे नाही तू वर दे. तू जलदेवता आहेस तुम्ही मला प्रसन्न झालास तू मला वर द्यायचा. अय्या नाही रे अरे अय्यो थांब आपण एक काम करूया. काय? तू काहीतरी टाक मी ना तू मला ट्यूब टाक मी पोहता येते तुझ्या बोटीवर. हा देव ना माझं मन बघतोय वाटतं माझी परीक्षा घेतोय. चालेल देवा मी ट्यूब टाकतो तू ये. हे घे देवा ट्यूब टाकतं धर. अय्या तू चुन्याची ट्यूब टाकली. अरे भर पाण्यात चुना लावा लागे रे तू मला. देवा भर पाण्यात आठवलं मॅचचा स्कोर किती अरे झाला. भर पाण्यात तुला कसा आठवला अरे स्कोर काय संबंध. हा रे देवा आता मी काय करू. देवा मी काय म्हणतो हाड बोलून कुठले प्राणी परत जातात. कुत्र्या मांजर शार्क नाही जाणार. सारखं कसं जायला हाड बोलू ना. पण तू कशाला विचारतो. तुझ्या दगडाच्या मागून असा ह्या करून शार्क येतोय तो बघ. अय्यो, कुठं आहे रे? अरे इथे देवा अरे इथे. या साईडला. अय्यो केवढ रे शार्क आहे कोण आहे रे शार्क. हे तू बोटीत घे तू मला बोटीत घे. बघ देवा तू एवढा कुरकुरत इथे दगडावर बसलायस तरी तुला त्या शार्कची पडली त्याला बोटीत घ्यायला सांगतोयस. अय्यो त्याला नाही रे माझी बोटी त्याच्या पोटीत जाण्या अगोदर मला तू तुझ्या बोटीत घे रे. अरे देवा पण तू शार्कला कशाला घाबरतोस. तू देव आहे शार्क परत जाय तू फक्त डिश कर. डिश माझा डिश वाटी चमचा बाऊल सगळं घेऊन जाईल की रे तो. अख्खा डिनर सेट घेऊन जाईल. डिश करे तू वर गे रे मला भीती वाटते रे. तो आला बघ रे देवाला शार्कची भीती वाटते म्हणजे शार्क राक्षस असणार. मी काय करू देवाला वाचवलं पाहिजे माझं मन बघतोय. शार्क वरून आठवलं देवा मॅचचा स्कोर काय झाला रे. आईला सगळं पाण्यात गेलं. अय्या शार्क वरनं तुला आठवलं मॅचचा स्कोर काय संबंध दोघांचा. हा रे मी काय म्हणतो देव जाऊ दे तू स्कोर सांगत नाही मी रेडिओ लावतो. अय्या रेडिओ अय्या तुझ्याकडे रेडिओ असता मग तू मला कशाला प्रश्न विचारला सारखा स्कोर कशाला विचारला रे. मला वाटलं तू दिव्य शक्तीने सांगशील माझ्या रेडिओ मधले सेल वाचतील मी रेडिओ लावता. हा And there is a rainy crowd season and the true team was opposite. आणि या वसराने सिक्सर मारलाय आणि तो थेट गेला समुद्रात आणि हा सिक्स. देवा तुम्ही असाच बस तू असा बसलाय त्याने सिक्सर मारला. तुम्ही असाच बस मग स्कोर वाढतोय. हा अय्यो तुझा स्कोर वाढण्याच्या नादात तो शार्क स्टंप घेऊन जायला रे.
देवा मिनी काय करू आता मिनी मला तुला मदत करायची मिनी काय करू मला तू अय्यो अय्यो ए, तू थांब तू तुझा डोकं नको वापरू मी तर सांगतो तुला तू एक काम कर तू मला तुझा हात दे तू हात दे देवा मी लग्नामध्ये माझ्या बायकोला वचन दिलंय माझा हात मिनी फक्त तिच्याच हातात देईन. तुझ्या लग्नाच्या नादात माझी हळद बाहेर पडेल रे केवढा आहे रे तो चला की रे लवकरच येणार रे अरे तुझा अरे ये अरे तुझा पर्सनल मदतीचा हात दे रे मदतीचा हा चालेल देवा मिनी माझा मदतीचा हात तुला देतो हा देवा. नाही देवा आता काय झालं मिनी तुला हात नाही देऊ शकत आज मिनी ना आंघोळ नाही केली आंघोळीशिवाय मी देवाला हात नाही लावत. अजय इथं माझ्या नावाची आंघोळ करायची वेळ आली तू काय रे तू बुरसाई अंगावर मला चालेल तू घे लवकर मला हात दे मिनी काय करू देवा तूच काहीतरी उपाय तू देव आहेस ना तू काहीतरी उपाय सुचव. अय्यो माझं प्राण मला तर वाचवायला लागणार हा मनात सुचलं देवा तुझी लीला आगाद आहे तू असं केलंस आणि मनात सुचलं 1 मिनिट देवा 1 मिनिट कुठे गेला हा 1 मिनिट देवा ये बुडूक अय्यो ते सारखं अय्यो तू काय करतो तू बाहेर ये ना तर तुझा पण डिनर सेट घेऊन जायला रे एक वर एक फ्री मिळेल ए डुबुक देवा मागे बघ साथ गेला. अय्यो अरे हा कसा गेला शार्क कसा गेला तेव्हा मिनी काय केलं माहितीये खाली गेलो पाण्यात आणि शार बरोबर ना जास्तीची मेजॉरिटी खेळलो. जास्तीची मेजॉरिटी दोघात नाही देवा मिनी पॉकेट आरसा घेऊन गेलो होतो मिनी असा आरसा धरला शार्कला वाटलं आम्ही दोघे आहे मग आम्ही तिघात जास्त की मेजॉरिटी खेळलो आणि शार्कला सांगितलं माझ्यावर राज्य आलं तुम्ही लप तो लपायला गेलाय. अय्यो तर लपायला नाही गेला तो भावकी आणायला गेला पार्टीसाठी पार्टीसाठी मला नाही समजलं. नाही समजलं इडली सांबार विथ बोंबील फ्राय दोघांना खाणार ते तो शार्क मला बोंबील समजला मना या तराटपुरीला बोंबील समजला. अरे म्हणूनच तर तो बोंबिलीत गेला ना अय्यो देवा बोंबीलवरून आठवलं आपण आज मॅच जिंकू की हरू रे. बोंबील वरनं तुला आठवलं मॅच जिंकू की हरू अरे तुला काय लाज माणसाचा जीव पाण्यात पडला जरा प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न करा तू बोट इकडे घे रे मी डायरेक्ट आता उडीच मारताय ते राहू दे हा देवाला माझ्या बोटीत घेतो देवाकडे वर मागतो. लवकर रे त्याची भावकी यायला तू लवकर करे घेतो देवा मी बोट इथे घेतो तू उरी मारा देवा. अरे जरा तिरकी घे रे पण देवा उरी मारण्याच्या आधी सांगतो मला हात लावू नको अपशकून होईल. अरे होय रे तू बाजूला वर या ऍडजस्ट करायला लावतो. And there is a wicket. मधली दांडी उडवली आहे आणि हा विकेट पडला आणि आपली इंडिया टीम मॅच हरलेली आहे. तेव्हा तुला बोललेलं मला हात नको लावूस तुम्ही मला हात लावला आणि आपली इंडिया मॅच हारली आहे देवा मॅच हारली आहे तुला बोललो अरे तुला काय लाजल्याचा शरम आहे. अरे तुला मी देव समजत होतो तुझ्यामुळे इंडिया हारली आणि मॅचच्या पुढे माझ्याकडे कोण मोठा नाही तू माझ्या होडीतून जा ना तर माझी होडी पण पैकी होईल. अयो मला पाण्याचा अरे बोटीत घे रे बोटीत काय तुला बोट दिलं तू हात पकडलास मी चाललो चल मी जातो. सुपर्ब आउटस्टँडिंग मजा आली. पुष्करदा तुला कसं वाटलं ह्यांचं लेखन आणि यांचा परफॉर्मन्स? मला परफॉर्मन्स खूप आवडला आहे. तुम्ही दोघांनी फार एनर्जीने आणि अप्रतिम परफॉर्मन्स केलं आहे. तुम्हाला विनोदाची मुळात खूप चांगली जाण आहे. म्हणजे मुळात तुम्ही खरं तर एकाच जागी होतात. चित्र हलत नव्हतं तरीसुद्धा तुम्ही आम्हाला हलवत ठेवलं आम्हाला हसवत ठेवलं. खरंच तुमचं कौतुक आहे. सई तुला कसा वाटला परफॉर्मन्स? काय रावस हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आता बोला तर जीभ नाही काढायची. सांग हो रावस म्हण. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे रावस. सेम टू यू. खूप छान परफॉर्मन्स होता. चित्र तुम्ही एक डोळ्यासमोर उभं केलं म्हणजे प्रत्येक वेळेला चित्र उभं राहत नाही पण आज सगळंच झालं. चित्रही उभं राहिलं तुमची एनर्जी सगळंच मिळून आलं आणि एक झकास परफॉर्मन्स बघायला मिळाला. येस आम्ही पण त्या हारेला आम्ही पण हारेमध्ये गेलो होतो आणि तुमच्या दोघांचं आवडत श्रेय आहे. होतं ते. हो खूप आवडत होतं. व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू सर. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.
मंडळी, आता आपण जाणार आहोत बस डेपोमध्ये. कालच्या भागात सावंतवाडीला जायला निघालेले अरुणदादा अजूनही चिपळूण बस डेपोमध्येच बसलेले आहेत. बघूया आज तरी त्यांना सावंतवाडीला जायला मिळतंय का. हास्य जत्रेत पहिल्यांदाच स्किटचा सिक्वेल सादर होतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अरुण कदम आणि अंशुमन विचारे यांचं. स्वच्छ स्थानक आपला स्थानक चला महान बनवूया. प्रवाशांनी कृपया स्वच्छता ठेवावी. स्वच्छ स्थानक आपला स्थानक चला महान बनवूया. पांडुरंग पांडुरंग. चिपळूण देवगड, चिपळूण देवगड गाडी क्रमांक 7722 7722 ही सकाळची पहिली गाडी फलाट क्रमांक 2ला लागलेली आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी गाडीत बसून घ्यायचंय. 5च मिनिटात गाडी सुटणार आहे. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. पांडुरंग पांडुरंग. नमस्कार नमस्कार साई. नमस्कार पुष्कर. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली काय माहिती आहे, सावंतवाडीला मी काल जाणार होतो. हो पाहिला मी, अजून पोचलेलं नाही. नाही नाही, काय झालं माहिती आहे, त्या अनाउन्सर मुलं मला रात्र अख्खी इकडच डेपोत काढावी लागल्या. अरे काय तुला सांगू, बाहेर खूप थंडी वाजत होती म्हणून उंदराच्या बिलात मी झोपलो. त्या उंदराने हे बघा काय केले, सगळे कपडे काढून टाकले. सगळ्या मच्छर भोकातून आत गेले. अख्खी रात्र तलमलत काढावे लागले त्या अनाउन्सर वसाऱ्या मुलाच्या. विठ्ठल. कोणतरी नवीन माणूस दिसतोय. हॅलो हॅलो. नमस्कार साहेब. नमस्कार. माऊली, मी आपली काय सेवा करू. माऊली, कवऱ्या रिस्पेक्ट मला देतोस. कवऱ्या नम्र माणूस आहेस तू न, तो एक नंबरी माणूस. मला सावंतवाडीला जायचंय हो. सावंतवाडी गाडी कधी येईल जरा सांगता का? माऊली, ही माहिती मी आपणास पुरवू शकत नाही, कारण मुळात ती मलाच माहिती नाही. आमचे कंट्रोलर साहेब अजून आलेले नाहीत, म्हणून मी त्यांच्या जागेवर काही वेळ बसलो होतो. ते आता येतील, ते तुम्हाला सगळी माहिती पुरवतील. विठ्ठल. माऊली माऊली ओ माऊली माऊली, ऐका ना ऐका ना, असं काय करतं मला सांगा ना. गाडी झालं, यो पण माणूस गेला. तो वसारा कालचा announcer येईपर्यंत मला इथे गेलं पाहिजे. भिकार तुझा बाप. मी भिकारी दिसतो तुला. अरे सॉरी कदम साहेब, तुम्ही ना ते कपड्यामध्ये पटकन लक्षात नाही आलो. एक मिनिट. रोशन लक्ष द्या, रोहन लक्ष द्या. चिपळूण गाडी, चिपळूण गाडी मला पाहता येते. चिपळूण गाडी मला पाहता येते. रोहन लक्ष द्या. हो काय कदम साहेब, हो काय काय परिस्थिती, नवीन फॅशन वाटतं. भोकाची फॅशन आहे. नवीन ब्रँड आलाय. अरे वसल्या, तुझ्या मुला वाट लागले. काल रात्री मला उंदराबरोबर झोपावी लागलं म्हणून ही अशी परिस्थिती झालेली आहे. रात्र मी डेपोतच काढले रे वसाऱ्या. म्हणजे रात्री तुम्ही इकडेच होता. इकडेच होतो. सावंतवाडीला गेलात नाहीत. नाही, सावंतवाडीला गेलो होतो. हा. गेलो होतो सावंतवाडीला. तेच म्हणते मी. तुझी आठवण आली म्हणून परत आलोय वसाऱ्या. काय तुमचं प्रेम आहे माझ्यावरच. अरे वसाऱ्या, तुझ्या मुला काल गाडी माझी चुकली ना, कसा जाणार सावंतवाडीला मी. अहो असं काय करताय, रात्री 2 वाजता ती कर्नाटक डेपोची गाडी सावंतवाडी मार्गे जाते, तिने जायचं ना. अरे भाई आधीच सांगायचं ना मला. काल बोंबलून तुला बोलतोय ना बाबा, सावंतवाडी गाडी कधी आहे आता सांगतोस तू. नाही, ते काय झाला, काल डेपो मध्ये कंडक्टर बोलला, ए बाबा मला सावंतवाडी गाडीला जायचं रे. तो मला शेवटची गाडी गेली. कोण कंडक्टर? अरे कोणतरी तो शेलके कंडक्टर होता. कोण बोला तुम्ही? शेलके कंडक्टर होता तो, तुझ्यापेक्षा चांगला होता. चांगली विचारपूस केली त्याने माझी. शेळके? हा. फलाट क्रमांक 11ला भेटला का तुम्हाला? 11ला भेटला तो, माझ्या समोर आला, माझ्याशी बोलला. हो, तो गेला महिन्यात वारला कंडक्टर. हो. हा, काय झालं तर गाडी रिवर्स घेताना ड्रायव्हरला सांगा होता फुल मार त्याने मारली, ठोकली गाडी त्याच्यावर. तुम्हाला गचकलं अरे हो. बाप. पण काय नशीबवर माणूस ड्युटीवर असताना मरण आलं माहितीये.
अरे काय- मानला पाहिजे मानला पाहिजे काय माणसाला. सांगतोस काय वसाऱ्या हो. म्हणजे काल जो मला भेटला तो शेलकी कंडक्टर नव्हता त्या शक्यच नाही. अरे म्हणजे आता भूत पण मला गाडवायला लागलीत. मला सांगा त्याला दाढी होती का? दाढी होती थोडी दाढी होती त्याला थोडी दाढी होती थोडी दाढी होती. मग तो शेळके नाही शेळक्याचा लहान भाऊ होता त्याच्या जागी लागलाय तो भूतभीत काही नाही. अरे वसारे माझे सांगायचं ना कशाला घाबरवलंस एक- जीव गेला असता ना माझा. एक मिनिट. प्रवाशांनी लक्ष द्या प्रवाशांनी लक्ष द्या चिपळूण पनवेल गाडी चिपळूण पनवेल गाडी 13-12 चिपळूण फलाक्रम 2 लाविये लवकर घाई करा यार मूर्खाचं रात्री बसावं लागेल या मूर्खाचं कर आता बैत्र बसावं लागेल कोण मूर्ख? नाही मी मूर्ख? नाही ऐका त्याचा असला. ऐका नाही तुझ्या नादी लागून खपायचा मी प्रायव्हेट गाडीने ऐका ऐका हो, कदम साहेब हो, कदम साहेब हो, ऐका Private हो, गाडी जातो. ऐका, ऐका. कशाला हे करताय थोडक्यासाठी खर्च करताय एवढी चांगली गव्हर्नमेंटने सेवा दिली त्याचा लाभ घ्या 7ची सावंतवाडी गाडी त्यांना जा. सर घड्याल बघ 7:30 वाजलेत कुठली गाडी पकडू आता. अहो आता नाही संध्याकाळी 7ची हो संध्याकाळी 7ची. संध्याकाळपर्यंत इथंच थांबू. नाही तुम्हाला घाई आहे ना ती डायरेक्ट गाडी जाते पटकन जाल तुम्ही असं काय सर करताय? नाही रे फालतूगिरी नको. कितीची गाडी? 22,50,000. कालपर्यंत 22 लाखाची होती. रेट वाढतात ना महागाई केवढी वाढलेली आहे आता 5 रुपयात कोथिंबीर मिळते का 10 रुपयात मिळते तशी रेट पण वाढलेला आहे असं. असा सणकण माझा रेट वाढेल ना तेव्हा तुला कळल वसाऱ्या. अरे किती वाजताची गाडी आहे ते सांग. थांबा 2 मिनिटं. चिपळूण पनवेल गाडी ठाण्यातून निघालेली आहे डेपोतून बाहेर पडलेले प्रवाशांना मागे लागू नका अपघात झाला डेपोत राहणार नाही काय म्हणता तुम्ही काय म्हणता मारुती स्तोत्र म्हणतोय मी. काय म्हणताय वसाऱ्या कालपासून मी तुझ्या इकडे थांबलो ना कालपासून स्किट चाललं तुला कळत नाही. गाडी सावंतवाडीची गाडी कधी आहे ती सांग मला. अहो सावंतवाडी गाड्या 2 उभ्या आहेत तिकडे कुठे आहे? 2 उभ्या आहेत गाड्या. अरे पण हे तू कधी सांगणार सावंतवाडी गाडी गेल्यावर तिच्या आईला म्हणा आता टाइम नाही हे तर तुझ्या मारला असं हे झालं. बघ शांत व्हा शांत व्हा प्रश्न लक्ष द्या चिपळूण सावंतवाडी गाडी चिपळूण सावंतवाडी गाडी 22-13 7:35ची गाडी फलक क्रमांक 4 उभी आहे आणि 56-07 7:40ची गाडी फलक 9 उभी आहे 4 नंबरची गाडी 2 मिनिटं सुरेल 4 मिनिटं उडू जाईल लक्ष द्या. काय बोलत जरा हलू बोल ना वसारे काहीच कळलं नाही मला. प्रवाशांना लक्ष द्या पुन्हा लक्ष द्या 7:35ची गाडी 7:35ची गाडी क्रमांक 4 उभी आहे आणि 7:40ची गाडी फलक 9 उभी आहे 4:35 4ला 4:35 ना 7:35 4ला उभी आहे 7:35 4ला. ऐका कदम इकडे 2 मिनिट इकडे काय माहिती आहे म्हणजे बरोबर आहे 7:35 लवकर सुटते पण ती फिरत जाते हो. तुम्ही एक काम करा 7:40ला जा ती डायरेक्ट गाडी आहे. कुठं लागली गाडी? 9 नंबरला थँक्यू हो कदम इकडे ऐका मी चार्ट बघतो ना गाडी फुल आहे तुम्हाला स्टँडिंगला जावं लागेल माझा ऐका 7:40 जाऊ नका. मी नाही जाणार स्टँडिंग. कालपासून मी गाडीसाठी थांबलो इकडं. मी लेट जाईल 7:35ला आहो. पण मी बसून जाईल. 7:35 जा 7:35 जा. प्रश्न लक्ष द्या 7:35 चिपळूण सावंतवाडी गाडी 7:35 गाडी निघालेली आहे प्रवाशाने पाठी धावू नये प्रवाशाने गाडीच्या मागे मूर्खासारखं धावू नये 7:35 गाडी निघालेली आहे. रे वसाऱ्या हा? तोंडावर गाडी सोडलीस तू माझ्या. एक मिनिट बदली कामगार पंढरनाथ कांबळे गाडी मार्गस्थ करा बदली कामगार पंढरनाथ कांबळे गाडी मार्गस्थ करा. अरे लाज वाटली पाहिजे तुला. लांजा गाडी लांजा वा काय आलं? अरे लाज वाटली बोलतो तू लांजा काय सांगतोस. लांजा गाडीबद्दल बोलतोय लक्षात ठेवा चिपळूण लांजा डेपोतून मार्गस्थ का बाकीच्या कडे जाऊ द्या. अरे जाऊ दे ना मला यार जाऊ दे ना कालपासून मी इकडं आहे. कालपासून मी इकडं आहे. माणूस आहे. हे बघ कपड्याचे काय भोक त्या उंदराने केले ते हाल चाल. मी कालपासून काय जेवलो पण नाही रे वसऱ्या. मेवण्याचं लग्न होऊन आता पोरा बाळाचं प्लॅनिंग करत असेल तू. हे बघा हो. जाऊ दे मला मला जाऊ दे. हा, ए गाडी कधीच्या सांग. कशाला तुम्ही बोंबलत बसला तो 7:40 गाडी ती बघा पटकन पळा गेली हा, हा, तसंच गाडी आली. चिपळूण सावंतवाडी 7:40 गाडी गेलेली आहे प्रवाशाने मागे धावू नये मागे धावू नये तुमचा प्रवास सुखाचा हो.
वसऱ्या सुखाचा कसा तू असताना सुखाचा कसा होईल माझा? हे बघा तुम्ही लांबून बोला माझी लांबून बोला कळलं ना तुम्ही वेळ झाला पाहिजे तुम्ही तिकडे वसरे अरे नको ना कशाला पाप करतोस हे कसं बघा फेडशील हे पाप हे बघा तुम्ही कन्फ्युज झाला मी काही केलं ना मी बरोबर सांगत होतो मी कन्फ्युज झाले हो. बोलवून बोलवून तू कन्फ्युज करतोस तुम्हाला म्हणजे तुम्हाला एवढी मदत करून मीच जबाबदार आहे ठीक आहे आता पुढच्या 5 मिनिटात डेपोत गाडी येते चिपळूण सावंतवाडी ती जर नाही पकडली तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच लक्षात ठेवा जातो कुठे लागली ती मी अनाऊन्स करतोय काय बापाचा नोकर नाही पटकन सांगायला अनाऊन्स करतो ऐका तुम्ही लक्ष द्या चिपळूण सावंतवाडी 8402 पुन्हा एकदा लक्ष द्या चिपळूण सावंतवाडी 8402 फ्लॅट क्रमांक 2 ला येते गाडीचा 5 मिनिटात परत येते चिपळूण सावंतवाडी 8402 फ्लॅट क्रमांक 2 ला 5 मिनिटात गाडी येते 5 मिनिटात एक पाच पाच 5 मिनिटात हा, येते 5 मिनिटात. 5 मिनिटात येते चला यार लय जाम भूक लागली नाश्ता करून घेऊया भजी आणलेत गरम गरम भजी खाऊन घेऊया हो, भजी आणल्या बघू बघू भजी बघू काय ब्रह्म कमाल आहे इथे बघू 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 वा वा वसऱ्या रोज कॅन्टीन मधून तीच भाजी खातोस बघू बघू काय बरं ठीक आहे रागावू नका नका देऊ चिपळूण पाती बोललेली प्रॉब्लेम लक्ष द्या चिपळूण पाती बोललेली पाठवणार देते पाठवणार देते नको वसऱ्या भजी खाशील तू माझी काल खाल्लीस तू आज पण खाशील प्रवाशाने लक्ष असू द्या MH08 8402 चिपळूण सावंतवाडी गाडी चिपळूण सावंतवाडी 8402 लक्षात ठेवा फलाट क्रमांक 2 ला अजून येणार नाहीये कारण 20 मिनिटं गाडी लेट आहे गाडी 20 मिनिटं लेट आहे चिपळूण सावंतवाडी गाडी गाडी 20 मिनिटं लेट आहे लक्षात ठेवा ज्यांना खायचं त्याने खाऊन घ्या 20 मिनिट गाडी लेट आहे अरे माझी भाजी कचऱ्याच्या डब्यात तुझ्या मुलं गेली माझी भाजी कचऱ्याच्या डब्यात तुझ्या मुलं गेली ती मला दे 1 मिनिट कोणी टाकली कचरा डब्यात तुझ्या मुलं मी ती टाकली कोणी तू बोललास ना सावंतवाडी मी गाडी काय आली. सांगितलं कचरा टाकायला? मला काय नाही. पहिली गोष्ट म्हणजे भाजी तुम्ही टाकलीच की अरे नाही? सावंतवाडी गाडी तुम्हाला सांगणार नाही. मी आणत होतो लक्ष देत अरे सांगणार नाही तुम्ही ना स्पष्ट आणि सावकाश कळेल असं बोला प्लीज मी स्पष्ट बोलू हो रो वसऱ्या तुला लाज वाटली पाहिजे तू हलू बोल म्हणजे गाड्या करतील आम्हाला प्रश्न लक्ष द्या MH08 1123 आणि 4217 फलक क्रमांक 4 आणि फलक क्रमांक 11 लागणार आहे चिपळूण सावंतवाडी गाडी चिपळूण सावंतवाडी गाडी 1123 आणि 4217 फलक 4 आणि 11 लागणार आहे गाडी करा 5 मिनिट गाडी सुट्टी कुठं लागली हा कुठं लागली फलक नंबर 4 हो, फार लागली. काय सामान घेऊन जा सामान चोर गेले जाऊ नाही लक्षात ठेवा फलक क्रमांक आलो बी आहे चिपळूण सावंतवाडी गाडी 2 मिनिटं सुटेल लवकर बसून घ्या चिपळूण सावंतवाडी गाडी नंतर पण क्रिकेट जाणार नाही गाडीचं सामान सगळं घेऊन जा चिपळूण सावंतवाडी गाडी काय झालं त्या तक्त्यात मध्ये बघून सांग वाचाऱ्या 4 नंबर फलाटाला जी गाडी आहे का नाही ती कुठली गाडी आहे कुठली काय ही काय 750 ची सातववाडी ते सातववाडी चुकून झालं मला वाटतं सावंतवाडी पाहिजे सातवाडी कुठली आणलीस तू तुझ्या आता- एक मिनिट सावंतवाडी मध्ये फलट क्रमांक 11 ला तिकडे जा तुम्ही हा तिकडे जा हा. 11 कुठे 11 कुठे आहे 11 फ्लॅट अहो ते बघा ना ते 11 ते बघा ना ती उभी आहे ते बघा गेली अरे गेली गाडी निघाली चिपळूण सावंतवाडी गाडी 11 फलाटाची निघालेली आहे मागे जाऊ नका चिपळूण सावंतवाडी गाडी निघालेली आहे नाग धावू नका आता डायरेक्ट 2027 ची गाडी आहे ती चुकली तर पुन्हा 5 ची गाडी उद्या चिपळूण सावंतवाडी आता रात्री 2027 उद्या सकाळी 5 ची गाडी आहे म्हणजे आज पण मी रात्र इकडेच काढायची पसाऱ्या कालपासून मी इकडे आहे ना तुम्हाला सावंतवाडी गाडी एक मिनिट तुम्ही स्पष्ट बोलत नाही मला कसं कळणार कुठे जायचं? एक मिनिट तुम्ही स्पष्ट बोलत का मला मी स्पष्ट अनाऊन्स करत होतो की नाही अरे वसाऱ्या तू अस्पष्ट बोलतोस तू लोकांना
तुमची एसटी जरी सुटली असली ना तरी देखील लाफ्टरची गाडी मात्र सुसाट सुटली होती. वा, मजा आली. सुंदर. विचारूया हास्य रसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई, वैशिष्ट्यच म्हणायला हवं या पर्वाचं की एक काहीतरी गोष्ट सुरू झाली आहे आणि ती पुढच्या भागात कंटिन्यू होते. ही एक स्पेशालिटी आहे आणि अशा प्रकारचा फॉर्मॅट याआधी बघायला मिळाला नव्हता, त्यामुळे त्यात एक नाविन्य होतं. मजा आली. तुम्ही म्हणजे एकही बॉल तुम्ही सोडला नाहीत. प्रत्येक बॉलवरती तुम्ही काहीतरी तुमची एक स्ट्रॅटेजी होती आणि प्रत्येक बॉलवरती काहीतरी काय म्हणायचं डाव तुम्ही टाकलात आणि खूपच मजा आली. जुगलबंदीचा फील आला. सुसाट आणि हॅवॉक परफॉर्मन्स अमेझिंग. पुष्करदा, आपण अभिमान प्रत्येक गोष्टीचा बाळगतोच ना, तसा ह्या जोडगोळीचा हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर वाटतं की एखाद्या स्किटचा सिक्वल होऊ शकतो आणि तो इतका चांगला होऊ शकतो. म्हणजे खरंच हॅट्स ऑफ टू यू, हॅट्स ऑफ टू यू. आणि त्याची सुरुवात पॅडीपासून झालेली आहे आणि त्याचंही श्रेय आपण नाकारू शकत नाही. मग या सगळ्यांकडे बघून मला असं अगदी ठामपणे जाहीरपणे म्हणावं असं वाटतं की नवोदित कलाकारांनी कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय हे जर त्यांना शिकायचं असेल ना तर यांचा हा परफॉर्मन्स त्यांनी वारंवार बघायला पाहिजे. काय सगळ्यांनी परफॉर्म केलं आहे आणि केवळ हसे वसूल करण्यासाठी केलेल्या करामती नव्हत्या, तर कॅरेक्टरमध्ये राहून त्यांनी सगळे हसे वसूल केलेले आहेत. म्हणजे स्वतः अंशुमन विचारे असं म्हणतो की तुम्ही स्वच्छ आणि स्पष्ट. हे मी जितके वेळा ऐकत होतो तितके मला ठसका लागला. अरुण, मला तुमच्या या परफॉर्मन्समुळे मला ठसका लागला रे. क्या बात आहे. हॅट्स ऑफ टू यू. सुपर. खरंच आम्हा सगळ्यांना हा सिक्वेल फार आवडलाय. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एका एम्प्लॉईला बॉसकडे मागायची आहे फॉरेनला जाण्याची संधी. आता मी एम्प्लॉय आणि बॉस म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाविषयी बोलतेय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. हाय नेहा. हाय. लुकिंग गॉर्जियस. थँक्यू. मी फॉरेनला चाललोय, माहिती ना तुला? हो माहित आहे, विरारला ना. अमेरिकेला चाललोय, अमेरिकेला. बघ तू आता. कट कट. शी यार, पहिलीच डेली पडली यार. टक टक. मे आय पंपकिन यू मॅम. मे आय कमी औरत यू मॅम. काय म्हणतात ते? मे आय कम इन मॅम असं वाक्य आहे. हो हो. एवढं साधं वाक्य बोलताना तुम्ही चुकता. या मागचा हेतू काय आहे तुमचा? पुलं आणि अत्रे गेल्यानंतर जी पोकळी आहे ती भरून काढायचा प्रयत्न. शानिया, तुझ्या स्क्रिप्टची पानं ना तो भेळवाला भेळ देण्यासाठी सुद्धा विकत घेत नाही रे. हसतो काय आधी इकडे? पुलं आणि अत्रेंची कसली बरोबरी करतोस रे तू? हे बघ, हे पुलंचं ना जन्मशताब्दी वर्ष आहे, कळलं? त्यांचा वाढदिवस ना अख्खं जग साजरा करतं. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझे घरचे लोक ना दंडाला काळी फीत लावून हिंडतात गल्ली आणि खालमाने सगळ्यांची माफी मागतात. सॉरी, आमची चूक झाली, याची शिक्षा तुम्ही भोगताय. नॉनसेन्स. बोला, काय काम आहे? मे आय टच द बॅक साइड ऑफ चेअर. मे आय सिट. एवढंच वाक्य आहे. कशाला इंग्लिश बोलायचं? बसा 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 बसा. काय काम काय आहे? बोला, काही अडचण आहे? हो, माझं एक काम हा, होतं. बोला. आपल्या ऑफिसची नवीन ब्रँच अमेरिकेत ओपन होणार आहे. मी आत्ताच नोटीस बोर्डवर वाचलं. हा, त्यासाठीच लावलंय ते वाचण्यासाठी. गुड. हो हो. तर मला तुम्हाला असं सांगायचंय, हो मी तयार आहे. आय वॉन्ट टू गो टू अस.
आय वॉन्ट टू गो टू अस. अच्छा ते USA म्हणून तू असं म्हणतोस. ओके मग इंग्लंड असेल तर काय म्हणणार? आय वॉन्ट टू गो टू उक. उक इथून उक उक आणि निघ. अरे ज्या देशाची नावं आपल्याला उच्चारता येत नाही त्या देशात जायचंय तुम्हाला? हा काय लाज वाटते तुम्हाला? ऑफिसच्या कामासाठी ना तुम्हाला काश्मीरच्या सिग्नलला पण नाही पाठवणार मी. नॉनसेन्स. तुम्ही माझ्या करिअरच्या आड काय येत आहे? कुठलं करिअर? कुठलं करिअर? गजलेल्या सायकलच्या कॅरियरची पण लायकी नाही रे तुझी. कुठलं करिअर? हा तुझा बायोडेटा ना 3 पानाचा आहे. त्याची प्रिंट आउट काढली ना तर ते सुद्धा असं ब्लँक येईल. कुठलं करिअर? हा अनुकंपा हा शब्द मराठीत जन्माला आला नसता ना तर तू या कंपनीतच नसता. माझ्याबद्दलची जी अडी आहे ना तुमच्या मनातली सगळी बाहेर काढा. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. प्लीज बसा बसा. हॅव अ सिट डाऊन. काय प्रॉब्लेम? मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. मी जातो ना तिकडे. कंपनीत एवढी लायक माणसं असताना तुमच्यासारख्या नालायक माणसाला कंपनी का पाठवेल अमेरिकेला? प्लीज मला जाऊ दे अमेरिकेला. ऍक्च्युली यू आर वेस्टिंग माय टाइम. माझी ना लिस्ट तयार आहे. ऑफिसमधून कोण कोण जाणार आहे अमेरिकेत ह्याची माझी सगळी लिस्ट तयार आहे. मॅडम मी माझ्या आणि बायकोला यात ना एक मिनिट यात तुमचं नाव नाहीये. मॅडम माझ्या बायकोला शब्द दिलाय मी. कोणाच्या जीवावर दिला? हा कोणाला कोण स्वतःला समजता हो तुम्ही? हास्याचा निखळ झरा. वा वा. लायकी आहे का? गाडीची लायकी नाही हास्याचा निखळता झरा. जरा मेंदू वापरा ना. हा? मी पाया पडतो. मला द्या अहो, ना. काय चाललंय तुमचं? मला जाऊ तिकडे द्या. असं पाया वगैरे पडून कधी अमेरिकेत जाता येतं? नॉनसेन्स. काय चाललंय तुमचं? मला प्लीज अमेरिकेत जाऊ द्या. काय चाललंय? काय करणार आहात अमेरिकेत जाऊन? अमेरिकेचा अभ्यास काय झालाय तुमचा? माझा खडा ना खडा माहिती आहे मला. सगळं माहिती आहे तुम्हाला हो, मला अमेरिकेत? माहिती आहे. बरं मला सांगा डॉलर सध्या का पडतोय? नीट धरला नसेल. मी नीट धरला तर नाही पडणार. मी परवा घेतलेले आहेत 20 रुपयाला $6 घेतलेले आहेत. मी नीट धरले नाही पडले ते. काय 20 रुपयाला 6? हो कुठून घेतले? छेडा जनरल स्टोअर. आणलंय मी. हा काय उघडले की त्याच्यात चॉकलेट असतं. अरे ए माकडा, चॉकलेटचा डॉलर नाही रे. अमेरिकेला करन्सी. आय एम टॉकिंग अबाउट करन्सी. आर यू तुम्हाला कळत नाहीये का? अहो काय आपली कंपनी काय प्रोडक्ट देते तिकडे? काय विकते? हा काय प्रश्न आहे का? आता माहितीच पाहिजे ना काय. आपण इन्शुरन्स कंपनी आहे ना आपली. Yes, yes, आपल्याला तिकडे जाऊन काय करायचं? इन्शुरन्स विकायचा राईट. Yes. यासाठी त्या अमेरिकन लोकांशी संवाद कसा साधणार आहेस? हाव या सगळी ब्ल्यू प्रिंट तयार आहे. बसा ओके टेल मी. बसा. या. मी साधारणतः दुपारी फ्लाईटमध्ये जाईल अमेरिकेत. ओके हा. अच्छा हे ठरले तुमचं की फ्लाईट कधी पोहोचणार? वेळ ठरले. हा म्हणजे Good, मी good. तिथून मी डायरेक्ट हॉटेलला जाईन. ओके. शॉवर घेईन. तोपर्यंत मी काही करणार नाही. संध्याकाळी मी पबमध्ये जाईन. तुम्हाला वाटेल हे मी पबमध्ये जाणार आहे ते सगळं पर्सनल करतोय, कंपनीसाठी करतोय. गंमत काय माहिती तुम्हाला माहिती नसेल. माझ्या स्पेशालिटी आहे ती. एखादी सुंदर मुलगी आली डोळ्यात बघतो मी तिच्या, ती मला वश होते. स्पेशालिटी आहे माझी. तिची बुबुळं माझी बुबुळं बुळंग असं म्हणजे ती वश होते मला. आणि एकदा ती वश झाली की ती माझ्या मागे लागणार. प्लीज बॉल डान्स, प्लीज बॉल डान्स. त्यावेळेला आपल्या कंपनीची टॅगलाईन मी तिला सांगणार. इफ यू वॉन्ट टू बॉल डान्स प्लीज बाय इन्शुरन्स. जाळ आहे इश्काचा जाळ डोळ्यात. तुझ्या डोळ्यात इश्काचा जाळ नाहीये, तुझ्या डोक्यावर जाळ माट आहेत. कळलं? हे काय आहे? कसलं इश्काचं? तू कोण समजतो स्वतःला? मदनाचा पुतळा? जन्माला आलास ना तेव्हा लोक आजोबा आजोबा म्हणून चिडवत होते रे तुला. हा? प्लीज माझ्या नावाला वलय आहे. एकदा समीर चौगुले नाव लागलं माझं तुम्ही जाओ. मला ना तुमच्याशी खरंच बोलायचं नाही. आय एम टायर्ड ऑफ यू रिअली. मला खरंच मला बोलायचं नाही. प्लीज गो गो गो. नाही मी माझं ऐका ना मॅडम. मला काही ऐकायचं नाही. प्लीज तुम्ही जा इथून. नॉनसेन्स. ओके Out. ठीक आहे जातो मी. आउट. ओके मॅम. त्याच्या आधी जी लिस्ट आहे ज्यांना तुम्ही पाठवणार आहात अमेरिकेत त्यांची नावं वाचा प्लीज. अच्छा रिअली तुम्हाला ऐकायचंय? येस मी जे येस सांगते मी इथे आहे. तिकडे कोण बिझनेस करणार आहे मला ऐकायचंय प्लीज. वाव रिअली. ओके हे बघा पहिलं नाव आहे इन्शुरन्स विचारे. पहिलं वेळा असं नाही. अंशुमन विचार हा ठीक आहे ठीक आहे तेच ते. आणि हे गौरव मोरे नाही त्याचं नाव खोडलंय मी एक मिनिटं. आणि प्रसाद खांडेकर. हा तो. आणि हे ग समीर. येस माझं नाव आहे. गॉट इट. झालं पाहिजे. सगळी तयारी आहे. विजा एक 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 होल्ड 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 काय? होल्ड.
हे नाव तुम्ही आता ऍड केलं इकडे? नाही मी नाही केलं. हे नाव तुम्ही आता ऍड केलं? आय नेव्हर. एम आय राईट और राईट? नाही नाही मी कधीच करत इकडे नाही. सीसीटीव्हीचं फुटेज मागवे ना, एका मिनिटात. हा ऍक्च्युली मी केलं. तुम्हाला कसं कळलं? प्रिंटेड लिस्ट मध्ये ना पेनाने नाव आपणच लिहू शकता. आणि अख्ख्या ऑफिस मध्ये ना स्वतःचं नाव चुकीचं लिहिणारा एकमेव प्राणी आहेस तू. हे काय लिहिलंय? सुमार चौघाले. शाळेत पण असता अर्धा मार्ग पहिला कटवायचा. आउट. आता माझ्यावर राज्य आउट. काय लंगडी पण चाललंय इकडे? हा आउट. बस प्लीज बिहेव युअर बस. प्लीज बिहेव युअर सेल्फ. 3 म्हणेन मी. तोपर्यंत या लिस्ट मध्ये माझं नाव ऍड झालं पाहिजे. 1 2 4 अजून वेळ आहे, संधी आहे. 3 तुम्ही नाही रूल माहिती, मी म्हणलं तर असा रूल नाही. 6 अजून वेळ आहे. कमॉन. आता ना मी 3 म्हणते. त्याच्या आज जर इथून गेला नाहीस ना तर अमेरिका सोड, घरी जायच्या लायकीचा पण उरणार नाहीस. रिअली? गो ऑन. 1 कमॉन गो ऑन. हो 2 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुझे बारीक बारीक पंचेस काढतोस की नाही, बारीक बारीक नखरा, मजा आली, मजा आते. वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा. क्या बात आहे, खूप मजा आली. विचारूया सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. पुष्करदा, असा एम्प्लॉई असेल तर त्याला ठेचला पाहिजे. मला ऍक्च्युली रिहर्सल करताना पण असंच वाटतं. हो, पण कंपनीची पॉलिसी म्हणून तू स्वतःला कशी आवरून धरत होतीस, हां ते प्रत्येक वेळी दिसत होतं तुझ्या चेहऱ्यावर. आणि खूप मस्त, दोघांनी अप्रतिम परफॉर्मन्स दिला. Thank you. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस थँक्यू यू. थँक्यू. सई, माझं तुमच्यावर अतिशय प्रेम आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे आणि आजही जाहीरपणे पुन्हा एकदा सांगते. आय एम शुअर जोडी सलामत राहे हे तर मी म्हणेनच, पण महाराष्ट्रातच नाही तर अस आणि उकला पण तुमचे खूप सारे फॅन्स आहेत याची मला खात्री आहे. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण रथी महारथींचा हा हास्य कल्लोळ उद्याच्या भागातही असाच रंगणार आहे. तेव्हा भेटूया उद्या रातच्याला आपल्या नेहमीच्या वक्ताला. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.